नाशिकमध्ये दिव्यांग बांधवांकडून पेन्शन विषयक निवेदन, बच्चू कडूंच्या पुढाकाराने मार्गक्रमणा। महाराष्ट्र प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने नाशिक शहरातील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय। यावेळी संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष कैलास मारुती चव्हाण, मार्गदर्शक रामदास खोत, संपर्क प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे महासचिव उपस्थित होते। निवेदनात सांगण्यात आले की नगरपालिका पेन्शन ही स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दिली जाते आणि तिचा संजय गांधी निराधार योजना किंवा केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेशी कोणताही संबंध नाही। त्यामुळे दिव्यांग बांधवांना दोन्ही योजना स्वतंत्र स्वरूपात लाभ मिळायला हवा अशी भूमिका मांडण्यात आली आहे। या संदर्भात माजी मंत्री व दिव्यांगांचे हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधलाय। तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चा केली आहे। या चर्चेनंतर स्पष्ट करण्यात आले की नगरपालिका पेन्शन आणि संजय गांधी पेन्शन या दोन वेगवेगळ्या योजना असून त्यांचा परस्पर संबंध नाही। त्यामुळे दिव्यांग नागरिकांना दोन्ही योजनांचा लाभ घेता येऊ शकतो। दिव्यांग बांधवांनी बच्चू कडू यांच्या मुद्द्यावर घेतलेल्या तत्पर पुढाकाराबद्दल विशेष आभार मानले। त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक दिव्यांग कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। यावेळी नाशिक प्रहार शहराध्यक्ष कैलास चव्हाण, प्रहार सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप आव्हाड, पंकज बैरागी, सोशल वर्कर ज्ञानेश्वर पठारे, जोशना सोनार, जाधव सर, तबस्सुम शेख, जबार शेख, प्रकाश आहेर, मनीषा चौधरी, जब्बार शेख, जोशना सोनार आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते। मध्ये जे कर्मचारी जे आहेत 4-5 लोक आहेत तर त्यांनी ते बघायला पाहिजे त्या अंध लोकांचं दिसतंय समोर ते अंध आहे की त्यांना दिसत नाही काय प्रॉब्लेम आहे काय आहे तिचा समजून त्यांना सांगावं की तुम्ही नगरपालिकेमध्ये जा, नगरपालिकेचं तुम्ही पत्र द्या नगरपालिकेला, नगरपालिका तुम्हाला पत्र देईल ना। ती म्हणते का तुम्हाला की तुम्ही एनओसी द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला लाभ देत नाही। तुम्ही कसं काय संजय गांधीवाले म्हणता डायरेक्ट एनओसी आणा, ती नगरपालिकेला म्हणता का डायरेक्ट म्हणता की आमचा काय संबंध आमचं पण हेच म्हणणं आहे, आमचा आणि त्यांचा एक झालं ऐका ना हेच संबंध कारण त्यांचे नियम वेगळे आहेत, आपले नियम वेगळे आणि आहेत। दुसरा प्रॉब्लेम त्यांच्या विशेष सभेच्या ठरावाला तिथे महत्व आहे, आपल्याकडे शासन निर्णयाला महत्व आहे। आपल्या शासन निर्णयात जे लिहिलंय त्यानुसार आम्ही काम करणार, त्यांच्या सभेत जे काही ठरणार त्यानुसार ते काम करणार। मला एक सांगायचं मॅडम, तुम्ही दिव्यांग लोक इतके लांब जाऊ शकत, तुम्ही पत्र पाठवू शकत की किती लोकांनी लाभ घेतलाय, कोण लाभार्थी आहे, तुम्ही पत्र ऐका ना सर एक मिनिट, तुम्ही स्वतः पत्र पाठवायचं दिव्यांगांना कितपत दिली ते तर त्यांनी आम्ही म्हणू शकत आयुक्त मॅडम सर बोललो तेव्हा त्यांचं आमचं काय समजा आम्ही तुमच्याकडे लेटर मागतो का, आम्ही तुमच्याकडे एनओसी मागतो का, आम्हाला माहिती आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे काही इन्कम आहे 5% निधीमधून आम्ही तुम्हाला खर्च करतोय। आमच्याकडे जर खर्च जास्त असला आम्ही पेन्शन पण जास्त वाढवू। त्यांनी हे पण सांगितलं की आम्ही दिव्यांगांना त्रास देत नाही। संजय गांधीवाले आज मागं आपले काय विश्वास पाटील नाही का, त्यांनी त्या सरांसगळं बोलणं झालं होतं की तुमचा आमचा काही संबंध नाही। त्या टायमाला पण होते ना सर बोलणं झालं तर तुम्ही होते ना विश्वास पाटील आयुक्त, तुम्ही ते सर्व होते बघा तहसीलदार नाही ऐकत झालं तर ठीक आहे। तर तो एक त्यांचं स्थानिक स्वराज्य निधीतून आता तुमची पेन्शन होती केंद्र शासनाकडून आपण 2 वर्षापासून उद्दिष्ट टाकले सर, मग 2 वर्षापासून पाठवले। आता मागचं आम्ही दर 6 महिन्याला आम्ही तुमच्याकडे भेटतोय, सरांना भेटतोय, मागच्या गुरुवारी पण आलोय। सरांनी काय सांगितलं आजच मी मुख्यमंत्र्यांसंग बोलतो काय तुमचं पुढच्या गुरुवारी तुमचं फायनल डिसिजन करतो। तर आज आम्हाला म्हणू शकत आयुक्त मॅडम तुम्ही आणि सर प्रत्यक्ष पाहिजे, दिव्यांगाचं काय असेल ते स्पष्ट करा, आम्हाला स्पष्ट पाहिजे एनओसी बद्दल की हा का द्यायचं का नाही द्यायचं। पुढचा बोलणार होते सर म्हटले माझ्या समोरच बोलले, मी सचिव साहेबांसोबत तिथे मुख्य जे आहेत त्यांच्याशी बोलून घेतो, परंतु ते जे सचिव साहेब आहेत ते देखील लंडनला गेलेले आहेत काहीतरी अभ्यास दौऱ्यासाठी, त्यामुळे सरांचं आम्ही लावून देतो बच्चू साहेबांना, साहेब बोलतील आणि साहेब डायरेक्ट कॉन्फरन्स घेतली वाटलं बच्चू साहेबांना लावतो, साहेब डायरेक्ट घेतील कॉल। मग काय तुम्ही असं करताय कारण बोलणं झालेलं नाहीये सर त्याच्यात आता जे लाडकी बहीणचा क्रायटेरिया आणि दिव्यांग महिलांचा क्रायटेरिया टोटली वेगळा एक सांगू टोटली वेगवेगळा आहे। आता ज्या दिव्यांग महिला आता जे म्हणताय का बाबा दिव्यांग महिलांनी पण काही फॉर्म भरले असतील मी त्याचा हे नाही करत भरले असतील, पण मग त्यांच्या जे एनओसी मागवत आहे दोन्ही डीबीटी आहे, इथला पण डीबीटी आहे आपला आणि लाडकी बहीणचे पण डीबीटी आहे।
मग या सरकार दरबारी तुम्ही चेक करून घ्या ना, जे असतील त्यांना आम्ही मागितली आहे त्यांच्याकडून पण मग पण काय- त्यांच्याकडे ती माहिती जिल्हा स्तरावर उपलब्ध. जिल्हा स्तरावर ती माहिती डायरेक्ट शासनाकडे आहे. ओके नाही मग ते काय होतं मॅडम, बरं, आता जसं त्याच्यामुळे काही तिथं त्यांनी पाठवते शासनाकडे ज्या पण महिला माहिती जातील येते नाही, ज्या महिला तिथपर्यंत नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप आव्हाड.